हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण MST CETचा क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपण केमिकल कायनेटिक्स नावाचा युनिट बघत होतो. त्याच्यावरचे MCQ आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, पहिला MCQ, डिकम्पोजिशन ऑफ नायट्रोजन पेंटॉक्साइड म्हणजेच 2N2O5 गिव्स 4NO2 प्लस O2 इज अ काय विचारलं आपल्याला. हे 0 ऑर्डर रिॲक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे की फ्रॅक्शनल ऑर्डर रिॲक्शन आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर असा जर क्वेश्चन आला, तुम्हाला एखादी रिॲक्शन दिलेली असेल आणि त्याची ऑर्डर जर ओळखायची असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे ऑर्डर हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यावरच तुम्हाला माहीत पडेल. त्यामुळे तुम्ही असं डायरेक्ट रिॲक्शनला बघून सांगू नाही शकत ऑर्डर काय असेल. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला या टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्हाला लर्न करावे लागतील. बरोबर. मग आता हे जे N2O5 गिव्स 4NO2 प्लस O2 हे जे रिॲक्शन आहे याचा आन्सर मी इथं लिहून ठेवलेला आहे बी. म्हणजे काय, तर ही कोणती रिॲक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला लर्न करावं लागेल की 2N2O5 गिव्स 4NO2 प्लस O2 इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. डिकम्पोजिशन ऑफ अमोनियम नायट्रेट, डिकम्पोजिशन ऑफ अमोनियम नायट्रेट म्हणजेच NH4NO2 गिव्स N2 प्लस 2H2O इन अ ॲक्वायस सोल्युशन इज. तर परत सेम क्वेश्चन आहे, 0 ऑर्डर आहे, फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे, फ्रॅक्शनल ऑर्डर आहे. तर बघा, तर हे पण तुम्हाला लर्न करावं लागेल आणि याचं जे आन्सर आहे ते पण मी इथं लिहून ठेवलेलं आहे. बी नंबर आहे. रॉंग झालं मला वाटते, फ्रॅक्शनल ऑर्डर नाही, हे कोणती रिॲक्शन आहे, हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. बरोबर. सी नंबरचा ऑप्शन आहे याचा. हे पण कोणती रिॲक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तुम्हाला लर्न करावं लागेल. बरोबर. मग जे आपलं पहिला आन्सर होतं, पहिल्या आन्सरमध्ये 2N2O5 ची जी रिॲक्शन होती त्याच्यापासून 4NO2 आणि O2 भेटत होतं, हे पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. त्यानंतर हे जे NH4NO2 वाली रिॲक्शन आहे याची, हे पण रिॲक्शन कोणती आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. हे तुम्हाला लर्न करावं लागेल. दोन्ही पण रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहेत. मग आता पुढे बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे. 0 ऑर्डर रिॲक्शन, करेक्ट ग्राफ बिटवीन कॉन्सन्ट्रेशन अगेन्स्ट टाइम. कॉन्सन्ट्रेशनचा टाईमसोबतचा ग्राफ पाहिजे बघा. तर कॉन्सन्ट्रेशनचा जर तुम्हाला टाईमसोबतचा ग्राफ लागत असेल कोणत्या रिॲक्शनसाठी, 0 ऑर्डर, तर आता ऑर्डर कोणती असो, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनचा टाईमसोबत जर ग्राफ काढला तर आपण शिकवलं होतं, जर रिॲक्टंट असेल आणि रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन असते ते रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत असते, डिक्रीज होत असते जसा जसा टाईम वाढत जाते तसं तसं, आहे ना. म्हणजे जसा जसा टाईम इन्क्रीज होणार तसं तसं रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज होणार. किंवा जर आपण प्रोडक्ट घेतला तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, इन्क्रीज होणार जसा जसा टाईम काय होत जाणार, वाढत जाणार. बरोबर. अशा दोन गोष्टी असतात आपल्याकडे. मग तर याच्यामध्ये रिलेशन कसं आहे बघा. तर यानं कोणाविषयी विचारलं आपल्याला, 0 ऑर्डर रिॲक्शन, करेक्ट ग्राफ बिटवीन कॉन्सन्ट्रेशन अगेन्स्ट टाईम. कॉन्सन्ट्रेशनचा टाईमसोबतचा ग्राफ पाहिजे. तर कॉन्सन्ट्रेशनचा टाईमसोबतचा जो ग्राफ आहे त्याच्यात डायरेक्ट रिलेशन आहे का, तर आपल्याला माहिती आहे जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते जर टाईम इन्क्रीज झाला तर. आणि जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन असेल, हे रिॲक्टंटचं आहे, जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते इन्क्रीज होते जसा जसा टाईम इन्क्रीज होते. म्हणजे दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन नाही आहे. प्रोडक्टसाठी डायरेक्ट रिलेशन आहे पण याच्यासाठी रिॲक्टंटसाठी नाही आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि टाईममध्ये डायरेक्ट रिलेशन आपण या केसमध्ये सांगू शकत नाही. बरोबर. मग कॉन्सन्ट्रेशन आणि टाईममध्ये जर आता इथं कॉन्सन्ट्रेशन जर तर बोलला तर प्रोडक्टविषयी तर बोललाच नसेल, कारण पूर्ण चॅप्टरमध्ये आपण रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनविषयी बोलतो. मग रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत आहे, जसा जसा आपण सांगितलं टाईम इन्क्रीज होत जाणार, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाणार. बरोबर. मग हा जो फर्स्ट नंबरचा ग्राफ आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येते बघा, जसं जसं तुम्ही या साईडला चालले तर कॉन्सन्ट्रेशन ग्राफ खाली खाली येत आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय होऊ राहिलं, कमी कमी होऊ राहिलं. आणि ग्राफ तुम्ही तिरपा घेता म्हणजे समोरच्या साईडला जाता म्हणजे टाईम वाढत आहे. म्हणजे जसा जसा टाईम वाढत आहे तसं तसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. म्हणजे याचा ऑप्शन कोणता होणार, ए नंबरचा. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला. द इक्वेशन which are obtained by integrating differential rate law that gives relationship between. बघा, जर तुम्ही डिफरन्शियल रेट लॉचं काय केलं, इंटिग्रेशन केलं तर तुम्हाला कशाची रिलेशनशिप भेटते. तर डिफरन्शियल रेट लॉचं जर तुम्ही इंटिग्रेशन केलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड टाईमचं रिलेशन भेटते. तर हे रॉंग आहे. आपलं टेम्परेचरचं रिलेशन आहे, हे रॉंग आहे. कारण आपण टेम्परेचरचं रिलेशन आपल्याला याच्यात भेटत नाही कॉन्सन्ट्रेशनसोबत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड टाईम, तर हे तुमचं करेक्ट इक्वेशन आहे. बरोबर. कारण तुम्ही बघितलं होतं डिफरन्शियल रेट लॉ जर तुम्ही इंटिग्रेट केला त्याच्यावरून तुम्ही केचं डेरिवेशन काढलं होतं. के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी, नंतर होतं लॉग टू द बेस 10 A0 अपॉन काय होतं 80, असा काहीतरी आपला फॉर्म्युला आला होता. बरोबर. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, हा टी म्हणजे टाईम आहे
आणि हे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे डिफरन्शियल रेट लॉला तुम्ही जेव्हा इंटिग्रेट केलं तेव्हा तुम्हाला टाईम आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट याचं रिलेशन भेटलं, म्हणजे बी नंबरचा ऑप्शन येणार. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला. सिलेक्ट द करेक्ट इक्वेशन फॉर ऑफ द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कोणाचं इक्वेशन पाहिजे तुम्हाला, इंटिग्रेटेड रेट लॉचं पाहिजे. मग आता इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन कशा पद्धतीनं काढणार तुम्ही बघा. तर तुम्हाला डेरिवेशन सॉल्व केलेलं आहे तुम्ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. तर के इज इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस 10 ए अपॉन A0 हा पण इंटिग्रेटेड रेट लॉ आहे. के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT हा पण इंटिग्रेटेड रेट लॉ आहे. आणि AT इज इक्वल टू A0 e टू द पॉवर मायनस KT हा पण इंटिग्रेटेड रेट लॉ आहे. म्हणजे हे तिन्ही स्टेटमेंट आपण बघितलेले आहेत कशामध्ये, जेव्हा आपण रेट कॉन्स्टंट केचं डेरिवेशन बघितलं होतं कोणासाठी, फर्स्ट ऑर्डरसाठी. तर हे तिन्ही पण फॉर्म्युले आहेत. म्हणजे तुमचा ऑप्शन कोणता होणार, डी, ऑल ऑफ दीज. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला. कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन. तुम्हाला हाफ लाईफ काढायचं आहे. 72% ऑफ द गिवन सॅम्पल ऑफ कंपाऊंड डिकम्पोजेस इन 54 मिनिट. बघा, तर सर्वात आधी हे न्यूमरिकल आहे, ते न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. कसं करायचं ते सांगतो मी. 72% काय होत आहे म्हणते, 72% डिकम्पोज होत आहे कंपाऊंड, बरोबर. मग आपण जो A0 आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, ते किती घेणार, 100 घेत असतो पर्सेंटेजमध्ये असेल तर. आणि AT किती येणार, तर AT म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे रिॲक्ट झालेलं नाही आहे. मग 72% कंपाऊंड काय झालं, डिकम्पोज झालं. मग राहिलं किती, तर 100मधून 72 गेलं, म्हणजे राहिले किती, 28 राहिले, बरोबर. म्हणजे AT किती आहे तुमचा, 28. म्हणजे तुम्हाला A0 आणि AT दोन्ही पण माहीत झाले. आणि इन 54 मिनिट्स म्हणते, म्हणजे टाईम पण माहीत झाला तुम्हाला किती आहे, 54 मिनिट. मग आपल्याला हाफ लाईफ पिरियड काढायचा आहे. पण हाफ लाईफ पिरियड काढण्यासाठी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, फर्स्ट ऑर्डरसाठी तुम्हाला के पाहिजे. आपल्याकडे केचा फॉर्म्युला आहे. मग आता केच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू, इथं व्हॅल्यू पुट करू. मग कशा पद्धतीनं आपण व्हॅल्यू पुट करणार इथं बघा. तर केचा फॉर्म्युला होता आपला, परत एकदा बघा, तर आपण केचा फॉर्म्युला सांगितला होता, के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी. मग आपला टी किती आहे इथं, तर तो आहे 54. त्यानंतर लॉग टू द बेस 10 A0 किती आहे तुमचा, 100 डिवाइड बाय काय येणार, 80 किती आहे, 28. बघा आता कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी मी याला 25 घेतो. मग 25 1चा हा 25 4चा, आणि लॉग टू द बेस 10 4 झालं. मग लॉग टू द बेस 10 4ला मी असं लिहू शकतो, लॉग टू द बेस 10 2 स्क्वेअर, बरोबर. मग 2 स्क्वेअर म्हणजे 4. मग हा 2 इथं खाली येणार, बरोबर. म्हणजे इथं काय झालं, 2 × लॉग 2, आणि लॉग 2चा आन्सर काय असते, 0.3010. हे तुम्हाला माहिती आहे, 3010 हे आन्सर आहे. म्हणजे या 2.303ला मल्टिप्लायमध्ये काय येणार आहे, 2.303ला मल्टिप्लायमध्ये 0.3010 आणि इंटू काय येणार आहे, 2 येणार आहे, बरोबर. आणि खालच्या साईडला किती आहे, तर खालच्या साईडला आहे 54. मग आता तुम्हाला माहिती पाहिजे की हा जो 2.303 आणि 0.3010 आहे, यालाच आपण 0.693 लिहितो, बरोबर. म्हणजे काय होणार आहे बघा, तर येणार 0.693 × 2 अपॉन काय येणार, 54. तर हे कशाची व्हॅल्यू आली, केची व्हॅल्यू आली. मग आता तुम्हाला टी हाफचा फॉर्म्युला माहिती आहे, काय फॉर्म्युला असते, 0.693 अपॉन काय असते, 0.693 अपॉन काय असते, के. हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. मग आता काय करणार आपण, तर 0.693 अपॉन के, म्हणजे हा जर 54 तुम्ही इकडे शिफ्ट केला आणि हा 4 जर इकडे खाली शिफ्ट केला, तर इकडे 0.693 आणि के इकडे शिफ्ट होणार. म्हणजे हे जर बघितलं तुम्ही तर 54 वरती जाणार आणि 2 खाली येणार. आणि 2 जर 54ला तुम्ही डिवाइड केलं तर जवळपास ॲन्सर तुमचा येते 27. मग असा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे का ऑप्शनमध्ये, तर बघा जवळपास 27 म्हणजे इथं 30 आहे. तर तुमचा ॲन्सर काय असेल, 30 असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही सॉल्व करून बघा, ॲन्सर येऊन जाईल तुमचा. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणत आहे. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं इनकरेक्ट स्टेटमेंट पाहिजे तुम्हाला. तर पहिलं जे आहे ते फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. त्यानंतर सी नंबरची पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, डी नंबरची पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. हे तुम्हाला लर्न करायचं आहे. आणि जे बी नंबरची रिॲक्शन आहे हे फर्स्ट ऑर्डर नाही आहे, म्हणजे हे तुमचं इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नाही आहे. 2N2O5ची रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. 2H2O2ची रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. सायक्लोप्रोपेनची रिॲक्शन पण काय फर्स्ट ऑर्डर आहे. फक्त हे जे 2N2O आहे ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर नाही आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन कोणता झाला, बी नंबरचा ऑप्शन. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, इन अ केस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन रेट कॉन्स्टंट दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे के दिलेला आहे, बरोबर. त्यानंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे तुम्हाला, आणि आफ्टर 27 मिनिट कॉन्सन्ट्रेशन विल बी. कॉन्सन्ट्रेशन काय होणार, तर परत तुम्ही फॉर्म्युला वापरणार कोणता, केचा. काय फॉर्म्युला आहे, 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10
A0/80 हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. मग आता बघा तुम्हाला काय काय माहिती आहे इथं. तर केची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे के माहिती आहे, टी आहे 27 मिनिट. बघा पण इथं जो तुम्हाला टाईम दिसत आहे तो सेकंद इनवर्स आहे, म्हणजे टाईमला तुम्हाला सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 27ला सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 16 मल्टिप्लाय करणार, म्हणजे टी पण माहीत झाला, म्हणजे के पण माहीत झाला, टी पण माहीत झाला. नंतर तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे A0ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.06 आणि तुम्हाला 80 काढायचं आहे. तर बाकी आता शिफ्टिंग जर तुम्हाला येत असेल तर व्यवस्थित तुम्ही इथून 80ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला. तर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर काय सांगत आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कॅन बी यूज टू कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण याचा वापर करतो, तर हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बघा इंटिग्रेटेड रेट लॉवरून तुम्ही के काढू शकता आणि के वरून तुम्ही टी हाफ काढू शकता फर्स्ट ऑर्डरसाठी, बरोबर. म्हणजे हाफ लाईफ तुम्ही काढू शकता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट रिमेन अनरिएक्टेड म्हणजे तुम्ही 80 काढू शकता, बरोबर. तर हे पण करेक्ट आहे, कारण केच्या फॉर्म्युल्यामध्ये इंटिग्रेटेड रेट लॉचा फॉर्म्युल्यामध्ये 80 असते. टाईम निडेड फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए टू फॉल टू एनी पर्टिक्युलर व्हॅल्यू, म्हणजे आपण टाईम पण काढू शकतो. केच्या फॉर्म्युल्यामध्ये टी पण असते. म्हणजेच काय, तर आपण इंटिग्रेटेड रेट लॉचा वापर करून ह्या सर्व गोष्टी काढू शकतो. म्हणजे तुमचा ऑप्शन झाला डी नंबर. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणत आहे. टाईम रिक्वायर्ड फॉर 60% रिॲक्टंट टू डिकम्पोज. किती डिकम्पोज झाला रिॲक्टंट 60%, म्हणजे तुमचा जो A0 आहे तो किती घेणार तुम्ही 100%मध्ये असेल तर, आणि 80 किती घ्यायचं आहे 60 डिकम्पोज झाला, म्हणजे 100 - 60 म्हणजे राहिला किती 40, म्हणजे 80 माहीत झाला तुम्हाला 40. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 0.4. हाफ लाईफ दिला म्हणजे तुम्हाला के भेटेल, कारण टी हाफचा फॉर्म्युला काय असते 0.693 अपॉन काय असते के, बरोबर. मग हा फॉर्म्युला आहे. मग आता तुम्हाला हाफ लाईफ 0.4 दिलेला आहे. मग 0.4 जर आहे पण ॲन्सर तुमचे सगळे कशामध्ये आहेत सेकंडमध्ये आहेत, त्यामुळे आपण काय करणार या मिनिटला काय करणार सेकंडमध्ये कन्वर्ट करणार. मग हाफ लाईफ येणार 0.4 × 60, बरोबर. हे सेकंडमध्ये कन्वर्ट केलं. इथून तुम्ही काय काढणार के काढणार, आणि के जर तुम्हाला इथून भेटला तर तुम्हाला टाईम रिक्वायर्ड काढायचा आहे, म्हणजे टी काढायचा आहे. मग या इक्वेशनवरून तुम्हाला के भेटेल आणि टाईमसाठी काय करणार तुम्ही, तर केचा फॉर्म्युला कोणता 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 काय येणार A0 अपॉन काय येणार 80 हा फॉर्म्युला वापरणार. आता आपण सध्याच A0 आणि 80 काय आहेत ते सांगितलं. के तुम्ही हाफ लाईफवरून काढला म्हणजे तुम्हाला इथून काय भेटेल टी भेटेल, बरोबर. सॉल्व करू शकता तुम्ही हे न्यूमरिकल. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा. द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज. रेट कॉन्स्टंट म्हणजे के दिला, हाऊ मच टाईम म्हणजे टी, बरोबर काढायचं आहे आपल्याला. टेक टू रिड्यूस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट टू 1/10 ऑफ इनिशियल व्हॅल्यू. इनिशियल व्हॅल्यूच्या कॉन्सन्ट्रेशन किती झालं पाहिजे 1/10. याचाच अर्थ जो 80 आहे 80 किती असला पाहिजे 1/10, बरोबर. हे कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं 1/10 ऑफ इनिशियल व्हॅल्यू. इनिशियल म्हणजे काय A0. मग हा 10 जर मी इकडे शिफ्ट केला 80 जर इकडे शिफ्ट केला तर काय होणार आहे, तर 10 इज इक्वल टू काय होणार A0 अपॉन 80, म्हणजे A0 अपॉन 80चा आन्सर तुमचं किती आलं 10 आलं. मग हे जर आलं तर तुमच्याकडे केचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडे केचा, तर केचा फॉर्म्युला आहे 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 18. त्याचा आन्सर किती आला तुमचा 10, आणि लॉग 10 कॅन्सल. इथं किती येणार 1, आणि के किती दिलेला आहे तुम्हाला 50. मग इथं तुम्ही 50 पुट केलं तर हा टी इकडे शिफ्ट झाला, के इकडे शिफ्ट झाला, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला, तर इथून तुम्हाला भेटेल टी इज इक्वल्स टू 2.303 अपॉन किती आलं तुमचं 50. मग आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं व्यवस्थित तर तुम्हाला काय भेटेल हे आन्सर इथं माहीत होऊन जाईल. ठीक आहे, तर कॅल्क्युलेशन करा, लॉग टेबलचा वापर करा आणि कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणत आहे. इन अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन रेट इज प्रोपोर्शनल टू फर्स्ट पॉवर ऑफ. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये रेट कोणाला प्रोपोर्शनल असते तुम्हाला माहीत पाहिजे. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी काय असते रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आणि याची पॉवर काय असते फर्स्ट म्हणजे 1, बरोबर. म्हणजे रेट हा कोणाला प्रोपोर्शनल असते, हे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे रेट हा कोणाला प्रोपोर्शनल आहे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनला. दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे ऑप्शन कोणता येणार ए नंबरचा रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. पुढचा क्वेश्चन काय म्हणते. युनिट ऑफ कॉन्स्टंट टर्म के फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी तुम्हाला केचं युनिट पाहिजे, तुम्हाला पार्ट पाहिजे. हे युनिट काय असते सेकंड इनवर्स म्हणा, किंवा मिनिट इनवर्स म्हणा, किंवा आवर इनवर्स म्हणा, बरोबर. तर हे सर्व टाईम इनवर्स म्हणू शकतो आपण याला. तर हे फर्स्ट ऑर्डरसाठी केचं काय असते युनिट असते. मग असं तुम्हाला ऑल ऑफ द 3 युनिट येणार, कारण सेकंड इनवर्स आवर इनवर्स सर्वच दिलं याच्यात. तर तुमचा ऑप्शन कोणता होणार डी नंबरचा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला. द एक्सप्रेशन के इज इक्वल्स टू
2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन ए इज इक्वल टू, तर हे इक्वेशन कोणाच्या इक्वल आहे बघा, तर हे इक्वेशन 1 अपॉन टी ln ऑफ A0 अपॉन ए याच्या इक्वल आहे बघा. इथं हा ln आहे म्हणजे नॅचरल लॉग आहे, इथं लॉग टू द बेस 10 आहे. कधी पण ध्यानात ठेवायचं, लॉग टू द बेस 10 असेल तर त्याच्यासोबत 2.303 असते आणि ln असेल तर त्याच्यासोबत 2.303 नसते. मग हा ln आहे याच्यासोबत 2.303 नसायला पाहिजे. त्यानंतर हा पण फॉर्म्युला नाही आहे, हा पण नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही डेरिव्हेशन सॉल्व करता वेळेस असं तुमचं आलं होतं 1 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT, हे असं पद्धतीनं आपण सॉल्व केलं होतं. मग आपण काय केलं होतं, इथं ln होता, इथं काय होता ln. मग आपण या lnला लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट केलं होतं आणि त्याला 2.303 ने मल्टिप्लाय केलं होतं. म्हणजे तुमचा जो ऑप्शन आहे तो कोणता आहे, ए नंबरचा ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, टाइम निडेड फॉर हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट टू रिएक्ट. हाफ जे रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाफ रिॲक्ट झालं पाहिजे, त्याच्यासाठी जो टाईम लागते त्याला काय म्हणतो आपण, हाफ लाईफ म्हणतो. बरोबर आहे. हाफ लाईफ पिरियड म्हणतो, हे पण बरोबर आहे. हाफ लाईफ टाईप म्हणतो, हे पण बरोबर आहे. म्हणजे हे सर्व काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी, अर्ध संपण्यासाठी जो टाईम लागतो त्याला आपण ह्या तिन्ही पण टर्म म्हणू शकतो. हाफ लाईफ पण म्हणू शकतो, हाफ लाईफ पिरियड किंवा हाफ लाईफ टाईम म्हणू शकतो. म्हणजे तुमचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन कोणता होणार, डी नंबरचा, ऑल द ऑप्शन्स. बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, पुढे दिलेला आहे टी हाफची व्हॅल्यू दिली आपल्याला किती, 0.693 अपॉन के. बरोबर. आणि रिप्रेझेंट द टर्म, हे कशाची व्हॅल्यू आहे, तर टी हाफ काय असते, हाफ टाईम किंवा हाफ लाईफ पिरियड. बरोबर. म्हणजे कोणता ऑप्शन येणार, बी नंबरचा ऑप्शन येणार, हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला आहे तो. पुढचा क्वेश्चन बघा, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन डज नो डिपेंड अपॉन. तर हाफ लाईफ जो आहे कोणाचा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा, कोणावर डिपेंड नाही आहे. तर तुम्हाला माहीत पाहिजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा हाफ लाईफ काय असते, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. म्हणजे हा टी हाफ कोणावर डिपेंड असते, केवर. आणि के म्हणजे काय, तर के म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, के म्हणजे रेट कॉन्स्टंट, के म्हणजे स्पेसिफिक रिॲक्शन रेट कॉन्स्टंट. हे याचे तीन वेगवेगळे नावं आहेत केचे. याला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट किंवा स्पेसिफिक रिॲक्शन रेट कॉन्स्टंट. याच्यावरती डिपेंड आहे रेट. बरोबर. कोणावर डिपेंड नाही आहे, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही आहे. आणि आपल्याला तेच म्हटलं त्यानं, कोणावर डिपेंड नाही आहे, नो डिपेंड अपॉन म्हटलं त्यानं, म्हणजे काय येणार, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बाय प्लॉटिंग अ ग्राफ बिटवीन लॉग टू द बेस 10 ए ऑन वाय ॲक्सिस अँड टाईम ऑन एक्स ॲक्सिस. फर्स्ट ऑर्डरसाठी आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे लॉग टू द बेस 10 एचा, कोणासोबत, टाईमसोबत. मग आता हा ग्राफ जर तुम्ही प्लॉट केला तर स्लोप काय भेटेल तुम्हाला बघा. तर सर्वात आधी तर तुम्हाला फॉर्म्युला आहे तुमच्याजवळ केचा फॉर्म्युला असते 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 काय असते, A0 अपॉन काय असते, AT. हा तुमचा फॉर्म्युला आहे. मग आपण याला शिफ्ट केलं तर इथं काय झालं, KT हा इकडे शिफ्ट केला आपण, टी 2.303 याच्या खाली येणार. बरोबर. आणि याला कसं लिहिलं मी, याला लिहिलं लॉग टू द बेस 10 A0 आणि मायनस काय येणार, लॉग टू द बेस 10 AT. बरोबर. मग आता काय करायचं आहे तुम्हाला, हा लॉग टू द बेस 10 AT इकडे घेऊन जायचा आहे. हा जर इकडे नेला तर हा मायनस आहे, तर इकडे काय जाणं होणार, प्लस होणार. आणि हा जर तुम्ही इकडे नेला तर हा काय होणार, मायनस होणार. बरोबर. मग आता कशा पद्धतीनं लिहिणार मी याला बघा, तर याला मी असं लिहू शकतो, लॉग टू द बेस 10 AT इज इक्वल्स टू, हा येणार मायनस KT अपॉन काय येणार इथं 2.303 आणि लॉग टू द बेस 10 काय राहणार इथं A0. अशा पद्धतीनं लिहिणार, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मग आता पुढे काय येणार, याला जर कम्पेअर केलं तुम्ही तर y इज इक्वल टू काय येणार, mx प्लस c. याच्यासोबत कम्पेअर करा तर हा झाला तुमचा c, x म्हणजे आहे तुमचा इथं t आणि m म्हणजे स्लोप. आणि स्लोप किती आहे तुमचा, मायनस के अपॉन 2.303. मग असं तुम्हाला कुठं दिसते, स्लोप ऑफ लाईन, बी नंबरचा ऑप्शन, मायनस के अपॉन 2.303, बी नंबरचा ऑप्शन. हे झालं तुमचा आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे, द ग्राफ ऑफ रेट अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट. रेटचा ग्राफ कोणासोबत, कॉन्सन्ट्रेशन. मग आता बघा, तर तुम्हाला माहीत पाहिजे रेट आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये कसं रिलेशन असते. तर इथं काय दिसत आहे तुम्हाला, तर जसा जसा ग्राफ स्ट्रेट लाईन आहे ना, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, याचा अर्थ काय, दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. आणि डायरेक्ट रिलेशन बघा असं असते, रेट इज इक्वल टू काय असते, के आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ग्राफ शिकवले होते मी, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. रेट आणि ए मध्ये जर डायरेक्ट रिलेशन असेल तर आपला ग्राफ काय असते, पासिंग थ्रू ओरिजिन. याला आपण y इज इक्वल टू mx लिहितो. बरोबर. तर x म्हणजे आहे तुमचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि m काय आहे तुमचा, k आहे, म्हणजे स्लोप आहे. बरोबर. जर पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर हे इक्वेशन जे आहे हे कोणासाठी आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आहे, कारण याची ऑर्डर किती आहे, इथं 1 आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा कोणासाठी आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, म्हणजे ऑप्शन झाला तुमचा ए. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला,
सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. काय म्हणत आहे, इट इज इंडिपेंडंट ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय सांगितलं आपण की जो झिरो ऑर्डर रिएक्शन आहे तर त्याचं तो इंडिपेंडंट असते कोणावरती, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशनवरती. पुढे रेट ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द कोर्स ऑफ रिएक्शन आणि मोस्ट ऑफ द झिरो ऑर्डर रिएक्शन टेक्स प्लेस ऑन मेटल सरफेस. बघा तर हे तिन्ही स्टेटमेंट पण काय आहेत तुमचे करेक्ट आहेत, म्हणजे ऑप्शन डी येणार. म्हणजे झिरो ऑर्डर रिएक्शन जर असेल तर ते इंडिपेंडंट असते त्याचा रेट कशावर, रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. आणि झिरो ऑर्डर रिएक्शन ज्या असतात मोस्ट ऑफ द म्हणजे जास्तीत जास्त त्या मेटलच्या सरफेसवरती होत असतात आणि त्याच्यासोबतच त्याचा जो रेट आहे तो कॉन्स्टंट असते थ्रू आउट द कोर्स ऑफ रिएक्शन. कारण रेट इज इक्वल टू काय असते झिरो ऑर्डरसाठी, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ एची पॉवर 0 आणि कशाची पॉवर 0 असेल तर 1. म्हणजे रेट इज इक्वल टू काय झाला के, म्हणजे रेट काय झाला के म्हणजे कॉन्स्टंट झाला. बरोबर, म्हणजे ऑप्शन कोणता येणार तुमचा डी नंबरचा. पुढचा क्वेश्चन बघा, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन इज. झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ काय असते, फॉर्म्युला आहे हा के इज इक्वल टू A0 - AT अपॉन टी. पाठ करावं लागेल तुम्हाला. तर झिरो ऑर्डरसाठी आपण केचा फॉर्म्युला बघितला होता, काय होता A0 - AT अपॉनमध्ये काय होता टी. हा झिरो ऑर्डरचा फॉर्म्युला रेट कॉन्स्टंटसाठी. पुढचा बघा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, युनिट ऑफ के फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी केचं युनिट. तर झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी युनिट काय असते तुम्हाला माहीत पाहिजे, यम इनवर्स एस इनवर्स हे युनिट होतं त्याचं. बरोबर, मग आता यम इनवर्स म्हणजे काय तर तुम्हाला काढायचं आहे, नाही यम इनवर्स एस इनवर्स नाही, काय होतं याचं युनिट यम एस इनवर्स हे युनिट आहे तुमचं. बरोबर, मग एम एस इनवर्स तर यम म्हणजे मोलॅरिटी आणि मोलॅरिटी म्हणजे काय मोल पर डीएम क्यूब. पर डीएम क्यूब म्हणजे डीएमची पॉवर -3 आणि सेकंड इनवर्स म्हणजे टाईम इनवर्स. म्हणजे कोणता ऑप्शन होणार बी नंबरचा. हे युनिट पण कसे करायचे हे मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित शिकवलेलं आहे, ते बघून घ्या. नोट्समध्ये पण तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे ते. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला, हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन इज रिप्रेझेंटेड बाय. हाफ लाईफ झिरो ऑर्डरची, तर हाफ लाईफचा फॉर्म्युला काय झिरो ऑर्डरसाठी काय असते A0 अपॉन काय असते 2K. हा फॉर्म्युला आहे तुमचा हाफ लाईफ झिरो ऑर्डरसाठी. बरोबर, मग असं तुम्हाला पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसते ए, हे झिरो ऑर्डरसाठी आहे. फर्स्ट ऑर्डरसाठी असतात हाफ लाईफ काय असतात तर फर्स्ट ऑर्डरसाठी असते 0.693 अपॉन के असते. बरोबर, हा फर्स्टचा आहे. आपल्याला त्यानं झिरोचा विचारला म्हणजे ए नंबरचा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघा काय विचारला आपल्याला, सिलेक्ट द करेक्ट एक्झाम्पल. करेक्ट एक्झाम्पल पाहिजे तुम्हाला कोणासाठी, झिरो ऑर्डरसाठी. तर हे पण तुम्हाला लर्न करावं लागेल. H2 + Cl2 गिव्स 2HCl हे झिरो ऑर्डरचं एक्झाम्पल आहे, म्हणजे ऑप्शन होणार तुमचा ए नंबरचा. बरोबर, तर हे झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे, हे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे. आणि बाकीच्या ज्या आहेत ह्या कोणत्या आहेत, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आधी बघितलेल्या आहेत आपण ह्या. याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणत आहे, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन फॉर द गिवन रिॲक्शन इज. ओव्हरऑल ऑर्डर काय आहे बघा, तर हा तुम्हाला रेट लॉ दिलेला आहे. याची पॉवर इथं 1 आहे, याची किती आहे 1/2. मग ओव्हरऑल ऑर्डर कशी काढतो आपण, 1 + 1/2 म्हणजे किती झालं 3/2. म्हणजे ऑप्शन कोणता होणार तुमचा ए नंबरचा. बरोबर, इझी क्वेश्चन होता. पुढे बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, रेट ऑफ द रिॲक्शन 8 × 10⁻⁻⁴ एम/सेकंड. बरोबर, रेट दिला आणि ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन दिलं, रेट कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर दिला आणि ओव्हरऑल ऑर्डर तुम्हाला विचारले. कसा करणार बघा, तर तुम्हाला काय दिलेलं आहे त्यानं, तर रेट ऑफ अ रिॲक्शन दिला तुम्हाला, त्यानंतर ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि रेट कॉन्स्टंटची पण व्हॅल्यू दिली आणि ओव्हरऑल ऑर्डर विचारली. कशा पद्धतीनं सॉल्व करणार आपण बघा, तर आपला फॉर्म्युला असते रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ची पॉवर x कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ची पॉवर y. कारण आपल्याला ऑर्डर माहीत नाही म्हणून x आणि y घेतले. रेट किती दिलेला आहे तुम्हाला 8 × 10⁻⁻⁴, 8 × 10⁻⁴. त्यानंतर के किती दिलेला आहे, तर के पण तुम्हाला दिलेला आहे रेट कॉन्स्टंट बघा 4 × 10⁻⁻3, 4 × 10⁻⁻3 के. आणि ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे म्हणजे काय येणार 0.2 आणि कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे म्हणजे हे पण 0.2 0.2 आणि 0.2ची पॉवर x आहे y आहे. मग आपण पॉवरची ॲडिशन करत असतो म्हणजे काय झालं x + y. बरोबर, मग आता इथं 4 1चा इथं 4 2चा आणि हे -3 आहे हे -4 आहे, कॅन्सल केलं तर इथं -1 राहील आणि 2 × 10⁻⁻1 म्हणजे किती 0.2 आणि इकडे राहिलं 0.2ची पॉवर x + y. कंपेअर केलं तर याची पॉवर काही नाही म्हणजे इथं 1 आहे म्हणजे x + y इज इक्वल टू किती भेटलं तुम्हाला 1. म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर किती झाली रिॲक्शनची 1. म्हणजे बी नंबरचा ऑप्शन हे तुमचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, द रिॲक्शन इन विच रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 0 पॉवर ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन. 0 पॉवर आहे म्हणजे झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. बरोबर, झिरो ऑर्डर रिॲक्शनमध्ये रेट कोणाला प्रोपोर्शनल असते 0 पॉवरला. बरोबर, कॉन्सन्ट्रेशनच्या. पुढचं बघा काय विचारलं आपल्याला,
द डिफरन्शियल रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन इज. झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी डिफरन्शियल रेट लॉ काय असते तर तुम्हाला माहीत पाहिजे. डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे असते -dA/dt झिरो ऑर्डरसाठी, आणि झिरो ऑर्डरसाठी आहे म्हणजे इकडे के आणि ऑर्डर येणार 0 म्हणजे इथं काय येणार 0. मग असं तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते तर बघा सी नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते. रिॲक्टंट आहे म्हणून मायनस साईन येत असते. पण एची पॉवर 0 म्हणजे 1 आणि के इंटू 1 म्हणजे किती होणार के, म्हणजे तुमचा ऑप्शन ए पण होणार. म्हणजेच तुमचा ऑप्शन जो आहे तो कोणता आहे डी, बोथ ए अँड सी. बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला. द प्लॉट ऑफ रेट वर्सेस 80 फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. रेटचा 80 सोबतचा पाहिजे. बघा तर तुम्हाला माहीत पाहिजे झिरो ऑर्डर आहे म्हणजे झिरो ऑर्डरसाठी रेट इज इक्वल टू काय असते के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ॲट टाईम टी. बरोबर. पण याची पॉवर असते 0 म्हणजे रेट इज इक्वल टू काय असते के असते. बरोबर. म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनचा आन्सर इथं 1 येणार कारण पॉवर 0 आहे म्हणजे रेट इज इक्वल टू के आहे. म्हणजे रेट हा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसते. आणि जेव्हा तुम्ही हा ग्राफ काढता तर इकडे समजा तुमच्याजवळ रेट आहे आणि इकडे आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तर कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही आहे म्हणजे अशा पद्धतीनं लाईन आहे. रेटची काहीतरी व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू काय असेल कॉन्स्टंट असेल, ते बदलणार नाही. का नाही बदलणार कारण ते कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडच नाही आहे. म्हणजे हे लाईन कशी आहे हॉरिझॉन्टल लाईन आहे जे एक्स ॲक्सिसला काय आहे पॅरलल आहे. बरोबर. तर तुमचा ऑप्शन जो आहे तो कोणता होणार बी नंबरचा, हॉरिझॉन्टल लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणत आहे. द प्लॉट ऑफ 80 वर्सेस टी फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन शोज स्ट्रेट लाईन हॅव्हिंग इंटरसेप्ट विच हॅज स्लोप. आपल्याला स्लोप सांगायचा आहे. झिरो ऑर्डर रिएक्शन आहे 80 वर्सेस टीचा ग्राफ. मग तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे केचा. काय फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला आहे के इज इक्वल्स टू A0 मायनस 80 अपॉन काय आहे टी. बरोबर. मग आपण हा टी इकडे शिफ्ट केला तर के टी आणि इकडे राहिलं A0 मायनस 80. मग आपण हा -80 पण इकडे शिफ्ट केला तर हा झाला +80. हा के टी जर इकडे शिफ्ट केला तर -KT आणि हा इकडे शिफ्ट केला प्लस काय आहे पुढे A0. बरोबर. मग याला जर कम्पेअर केलं y इज इक्वल टू mx प्लस सी सोबत तर हा झाला तुमचा सी. एक्स म्हणजे आहे टी आणि यम म्हणजे स्लोप तो किती आला -k. मग आपल्याला स्लोपच विचारला तो किती येते तुमचा -k म्हणजे ए नंबरचा ऑप्शन. बरोबर. ग्राफ शिकवलेले आहेत मी, ते जर तुम्हाला येत असतील तर इझिली तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पुढे द हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन इज. तर झिरो ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ काय असते इंडिपेंडंट ऑफ A0. बरोबर आहे. हाफ लाईफ हा कॉन्सन्ट्रेशनला वरती डिपेंड नसते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवरती. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते A0ला तर हे चुकीचं आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते A0ला, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते A0 स्क्वेअरला. हे सगळं रॉंग आहे कारण हाफ लाईफ पिरियडचा हाफ लाईफ जर हाफ लाईफ असेल, मला वाटते थांबा 2 मिनिट, तर हाफ लाईफ म्हटलं त्यानं. हाफ लाईफ आहे झिरो ऑर्डरसाठी. मग हाफ लाईफचा फॉर्म्युला काय होता A0/2k. हा फॉर्म्युला आहे तुमचा. कोणता फॉर्म्युला आहे A0/2k. म्हणजे टी हाफ आणि A0 मध्ये काय रिलेशन दिसते तुम्हाला तर टी हाफ आणि A0 मध्ये तुम्हाला डायरेक्ट रिलेशन दिसते. म्हणजे ऑप्शन तुमचा बी होणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A0. समोरासमोर आहे. हाफ लाईफ विचारला त्यानं, रेट नाही विचारला. लक्षामध्ये ठेवायचा हाफ लाईफ विचारला की रेट विचारला. हाफ लाईफ विचारला म्हणजे दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. बरोबर. पुढचा क्वेश्चन काय म्हणते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. बघा तर हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की हे सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आणि सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनची जर तुम्ही थेअरी बघितली तर रिएक्शन इज फाउंड टू फॉलो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. हे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स तुम्हाला फॉलो करता वेळेस दिसते तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण याच्यामध्ये कॉन्स्टंट घेतलं होतं म्हणजे हे पण करेक्ट आहे. आणि हे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे कोणती सुडो फर्स्ट ऑर्डर, हे पण करेक्ट आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन होणार डी नंबरचा. बरोबर. डी हे तुमचं ऑप्शन आहे. तर हे जेव्हा आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन शिकतो त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. तर जे वरती आपल्याला दिलेला आहे थेरी त्याचाच हा रिएक्शनच्या फॉर्ममध्ये हा मिथिल ॲसिडेट आहे. हायड्रॉलिसिस म्हणजे वॉटर आहे म्हणजे हे रिएक्शन दिली आपल्याला आणि हे वॉटर एक्सेसमध्ये आहे. मग इज कॉल्ड याला आपण झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणतो का तर नाही. सुडो फर्स्ट ऑर्डर म्हणतं का तर हो. आणि सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणतं का तर हो. हे पण करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन येणार तुमचा बी आणि सी. युनिमॉलिक्युलर का म्हणतो कारण या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन इथं काय आहे ते कॉन्स्टंट येते, ते चेंजेस होत नाही. त्यामुळे या रिएक्शनला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर आणि सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन पण म्हणतो. म्हणजे ऑप्शन झाला तुमचा डी नंबरचा. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला. तर पुढे तुम्हाला दिलेलं आहे इथं C12H22O11 + H2O याच्यापासून हा प्रोडक्ट बनते. तर
तर हे कोणती रिॲक्शन आहे? तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे का? तर नाही, हे आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्याचं एक्झाम्पल आहे. तर तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, शुक्रोजची हायड्रॉलिसिस केली तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भेटते. तर हे पण कोणती रिॲक्शन आहे? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कारण याच्यामध्ये पण H2Oचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय असते? कॉन्स्टंट असते. मग हे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. एक्झाम्पल ध्यानात ठेवा, एक होतं तुमचं हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट आणि दुसरं शुक्रोजचं. हे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. शेवटचा क्वेश्चन या टॉपिकचा आता काय म्हणत आहे पहा, द डिकम्पोजिशन ऑफ कंपाऊंड फाउंड टू फॉलो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, इट टेक्स 20 मिनिट्स फॉर 20% ऑफ ओरिजिनल मटेरियल टू रिॲक्ट. म्हणजे बघा, ओरिजिनल मटेरियल A0 पर्सेंटमध्ये दिला म्हणजे हा घेणार 100 आणि 80 किती येणार? तर 80 किती येणार म्हणजे 20%. काय झालं म्हणते, इट टेक्स 20 मिनिट फॉर 20% ऑफ ओरिजिनल मटेरियल टू रिॲक्ट. 20% रिॲक्ट झालं, मग राहिलं किती? तर 100मधून 20 रिॲक्ट झालं, राहिलं किती? 80. बरोबर, म्हणजे आपल्याला A0 आणि 80 माहीत झाला. मग याला किती टाईम लागला? तर याला टाईम दिलेला आहे तुम्हाला किती? 20 मिनिट आहे. बरोबर, याला 20 मिनिट राहिले. मग आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे केचा, K इज इक्वल्स टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80 हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर बघा, इथं तुम्हाला A0 माहीत आहे, 80 माहीत आहे, त्यानंतर T माहीत आहे. तर तुम्ही इथून काय फाइंड आउट करणार? K करता येईल तुम्हाला, सॉल्व करून घ्यायचं, K फाइंड आउट करणार. पुढे काय म्हणते बघा आता, देन द टाईम ॲट विच 10% ऑफ द ओरिजिनल मटेरियल रिमेन अनरिॲक्टेड विल बी. तर आपल्याला विचारलं काय त्यानं, तर परत आपल्याला 10% ऑफ ओरिजिनल मटेरियल रिमेन अनरिॲक्टेड म्हणजे 10% रिॲक्ट झालेलं नाही आहे, अनरिॲक्टेड म्हटलं त्यानं. पर्सेंट आहे म्हणजे A0 किती झाला? 100 आणि 80 किती झाला? तर 80 म्हणजे अनरिॲक्टेड. तर अनरिॲक्टेड यानं दिलेलं आहे किती? 10%. म्हणजे इथं डायरेक्ट तुम्हाला 80 दिला आणि K तुम्ही काढला पहिले. मग K जर तुम्हाला माहिती आहे, A0 80 माहीत आहे, म्हणजे तुम्ही Kचा फॉर्म्युला लावणार 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80 हा फॉर्म्युला लावणार आपण. आणि हा फॉर्म्युला लावला तर K माहीत आहे, A0 80 माहीत आहे, म्हणजे तुम्हाला काय माहिती होईल? T माहिती होईल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही T फाइंड आउट करणार. तर या लेक्चरमध्ये जवळपास आपण 35 MCQ बघितले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आणखी एक लेक्चर घेणार आपण, लेक्चर 3, आणि याच्यामध्ये तुमचं केमिकल कायनेटिक्स हे युनिट काय होणार? संपून जाणार. आता राहिलेलं युनिट जे आहे ते तुमचं पुढच्या लेक्चरसाठी आपण घेऊ आणि हे युनिट इथं संपवून टाकू. आणि त्याबरोबरच जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.